हाय यूट्यूब फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता पाठीमागचा चांदणी गळा कसा काढायचा मी आज त्याचा व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. हा पाठीमागच्या गळ्याचा व्हिडिओ आहे. हे बघा, 2.5 इंचावर अशी आपल्याला मार्किंग करायची आहे आणि गळा इथं मी 10 इंच घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. हे बघा, मी इथं 10 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि इकडं सुद्धा आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, इथं 2.5 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि त्याचा असा आपल्याला असा हा बॉक्स तयार करायचा. हे बघा, एकदम सोपा गळा आहे आणि आपण 10 इंचावर गळा घेतल्या कारणाने आपल्याला काय करायचं, बरोबर इथं एक, हे बघा, 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आणि 1 इंचापासून आपल्याला इथं अशी 5 इंचावर इथं अशी मार्किंग करायची आणि 1 इंच असं बाहेरच्या बाजूला मार्किंग करायची आणि पट्टीने असा त्याचा सेंटर करून घ्यायचा. आहे बघा, असं सेंटर करून घ्यायचं आणि इकडं सुद्धा आपल्याला हे बघा, हा जो टोक आहे ना त्याला असा सेंटर करून घ्यायचा. हे बघा, असा सेंटर करून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित व्हिडिओ बघा. आणि हे 1 इंच मी टीप मारण्यासाठी सोडलेलं आहे आणि हे आपल्याला असं व्यवस्थित हे बघा असं कट करून घ्यायचं आहे. खूप छान असा गळा दिसतो. हे बघा, हा पाठीमागचा असा चांदणी गळा तयार झालेला आहे. तुम्ही याला लेस लावून व्यवस्थित शिवू शकता आणि ह्या असाच कॅन हाऊस ब्लाऊजवर फिट करायचा म्हणजे गळा एकदम व्यवस्थित दिसतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि हा गळा जर आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक करा आणि मला कमेंट पण करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते. आणि मी खूप व्हिडिओ टाकते, तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, सबस्क्राईब, लाईक करत नाही. तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि हा गळा जेव्हा तुम्ही लावताना तेव्हा अशी लेस लावायची, तर खूप छान असं वाटतं. म्हणजे जेव्हा गळ्याला फिट करतो ना आपण कपड्याला त्यावेळेस खूप छान वाटतं जर याला लेस लावली तर. तर नक्कीच हा गळा जर तुम्हाला आवडला ना तर खरोखर सबस्क्राईब, लाईक करा. बाय.